नमस्कार, मी मिनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7च्या बातम्या गावाकडच्या मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. छत्रपती संभाजीनगरमध्ये सिल्लोड इथं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरपंच मंगेश साबळे यांचं गेल्या 6 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. या उपोषणामुळे त्यांची तब्येत खालावली असून रविराज साबळे यांनी आज रास्ता रोको केलाय. पाहुयात याचे काय पडसाद उमटलेत. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी. थोडे साइड देते कॅच करेल सगळ्या जणांच्या विनंतीला मान देऊन आपण उपचार या ठिकाणी झालो. पण शेतकरी नावाची जातच आपण विसरून चाललो. काय आपल्याकडे सांगा ना, कोण आहे तुमचा शेतकरी नेता? सांगा कोण आहे? आजपर्यंत झालेले सगळे शेतकरी नेते आमदार, खासदारकी आणि मंत्रिपदासाठीच आहेत. पण एक भूमिपुत्र, शेतकरी पुत्र जो प्रामाणिकपणे लढतो त्याच्या पाठीमागे उभं राहणं आपलं कर्तव्य आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, एक थोडा विचार करा. आता इथं जमलेले किंवा या महाराष्ट्रातले किंवा या देशातला प्रत्येक युवा कोणत्या ना कोणत्या पक्षासोबत जोडलाय, पण त्याने स्वतःच्या अंतर्मनाला विचारावं की सांगाल आपण या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं. काय आता सध्या कोण कोण भेटायला? ॲडिशनल कलेक्टर साहेब आले होते, कलेक्टर साहेब काय अजून आले नाही, पालकमंत्री साहेब काय अजून आले नाही. त्यांना सांगितलं आपण आल्याशिवाय आम्ही उपचार घेणार नाही. शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. सध्या पालकमंत्री, आमदार कोणी भेटायला आले? नाही, कोणीच नाही आलं. काही त्यांनी सांगितलं असेल की नाही, अजून सरकारतर्फे कोणीच नाही आला. सरकारला काय सांगायला आता? कारण की सरकार तर झोपेचं सोंग घेतंय शेतकऱ्यांची कर्जमाफी. नाही, सरकारला काय सांगायचं. आता आम्ही आंदोलन करतोय, आमच्या आंदोलनाची दखल घ्या, नाही तर आंदोलन सुरू राहील. आणि समजा ते आलेच नाही तर कशा पद्धतीने सुरू? नाही, असंच सुरू राहील अन्नत्याग आंदोलन. काही उपचार वगैरे नाही, काहीच नाही. सरकारचे प्रतिनिधी आल्याशिवाय काहीच नाही. तब्येत आता सध्या आता बरी आहे तब्येत. मागच्या 1 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीचं संकट कोसळलं. याच्यामध्ये सगळ्यात आधी नेस्तनाबूत झाला तो शेतकरी. पिकांपासून ते जमिनीपर्यंत सगळं वाहून गेलंय, जनावरं वाहून गेली. शेतकऱ्याकडे उरला फक्त शेतकरी, बाकी मागं काहीच उरलं नाही. या सरकारला माझी विनंती आहे, महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा. अरे तुमच्या ढुंगणाला पण शेवाळ आला असेल रे, पण तो तुम्हाला समजत नाही का पाऊस किती झाला आहे? काय समजायला काय म्हणतात ना, यांच्या मनामध्ये संवेदना नाही आहे साहेब. यांच्या मनामध्ये शेतकऱ्यांबद्दल कसलीच कृतज्ञता नाही आहे. या देशाला, या जगाला जगवणारा शेतकरी आहे. पण आज अशी वस्तुस्थिती आहे की यांना शेतकरी म्हणून कोणीच नको आहे. यांना फक्त भांडवलदार पाहिजेत, यांना फक्त उद्योगपती पाहिजेत. पण हे खाणार काय आहेत उद्या भविष्यामध्ये? शेतकरी जर संपला तर काय उरणार आहे? मग पुढच्या 1-2 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये बघा तुम्ही, शेतकरी आत्महत्या किती वाढत आहेत. त्याचं कारण फक्त शेतकऱ्यांवरती कोसळलेलं आसमानी संकट आहे. आणि आम्ही मागतोय काय? ओला दुष्काळ जाहीर करा, एकरी 50,000 रुपयाची मदत जाहीर करा. झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई द्या. यांनी नुकसान भरपाईच्या नावाखाली 51 रुपयाचं तोंडाला पानं पुसणारी मदत केली गुंट्यानं. हेक्टराला 8,500 रुपये, तलाट्याने 60% नुकसान झालंय म्हणून दाखवलंय. काय राहणार त्याच्यामध्ये? काय घेणार शेतकरी? उद्या दिवाळी तोंडावरती आहे. शेतकऱ्याची स्वप्न काय असतात? शेतकरी शेतामध्ये पेरतो तेव्हा शेतकऱ्याची स्वप्न काय असतात? माझं कुटुंब जरा व्यवस्थित जगेल आणि माझ्या लेकरांना चांगलं शिक्षण भेटेल. पण कालच्या पावसामध्ये, कालच्या अतिवृष्टीमध्ये त्या शेतकऱ्याची दिवाळी पण वाहून गेली, लेकरांची स्वप्न पण वाहून गेली. उद्या लेकरांना कपडे घ्यायचं म्हणलं तरी तो शेतकरी बाप घेऊन देऊ शकत नाही, कारण की त्याच्यावर आधीच कर्जाचा डोंगर आहे. या सरकारने आधीच म्हणलंय आम्ही कर्जमाफी करू, आम्हाला मतदान द्या. यांना म्हणजे पाशवी बहुमत भेटलं आणि त्याचा आज हा परिणाम आहे. या महाराष्ट्रामध्ये गेंड्याची कातडी तरी अर्धा फुटाची असेल, त्याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या कातडीचे नेते बसलेत. यांनी स्वतःची घरं भरलेत आणि बाकी जनतेला धतुरा दिला आहे. यांनी शेतकऱ्याला धतुरा दिला आहे. माझी तुमच्यामार्फत सरकारला विनंती आहे, आता तरी जागे व्हा, शेतकऱ्यांना भरीव मदत करा. जर शेतकऱ्याने या शांततेचा भंग केला आणि शेतकरी जर उद्या आक्रमक झाला तर प्रत्येक शेतकऱ्याच्या हातामध्ये रुमण असेल आणि ते रुमण तुम्हाला सुजवायला नक्कीच तिथे येईल. आता सध्या प्रशासन सुद्धा भेटीला आलेले नाहीये, कलेक्टर आलेले नाहीये. असं काल कलेक्टर साहेबांचा फोन आला. कलेक्टर साहेब दरडावून सांगतायत की तुमचं सगळं सांगितलंय आम्ही वरी, तुम्ही आता उपोषण सोडा. मग सर मंगेश दादा म्हटले की तुम्ही या साहेब स्वतः, आमच्या मागण्या तर ऐकून घ्या. तर साहेब म्हटले ते शक्य नाही आहे.
मग साहेबांनी काय केलं, 2 दिवसाची सुट्टी टाकली आणि साहेब ढुंगणाला पाय लावून पळून गेले. साहेबांना शेतकऱ्यांचं काही देणं घेणं नाही आहे. मग अशी तहसीलदार साहेब आले, मी फोन केल्यावरती. साहेब आल्यानंतर साहेबांना एकच विनंती केली की दादा उपचार घ्यायला पण तयार नाही आहेत, तुम्ही इथं या, तुमच्या कलेक्टर साहेबांना बोलवा. तर साहेब म्हटले की आमचे कलेक्टर साहेब अति संवेदनशील आहेत. मग मी त्यांना प्रश्न विचारला की ते पळून का गेले, मग संवेदनशील आहेत तर साहेब हसतायत. ही वस्तुस्थिती आहे. हे शेतकऱ्यांना दिलेले, हे शेतकऱ्यांच्या माथी मारलेलं संकट यांना ऐकून पण घ्यायचं नाही आहे, शेतकऱ्यांच्या बाजूने यांना उभं पण राहायचं नाही आहे. हे सगळे शेतकरी पुत्र आहेत, पण आज यांना गडगंज पगार भेटतोय जनतेच्या जीवावरती, म्हणून हे शेतकऱ्यांना विसरून गेलेत. मंगेश दादांची तब्येत सध्या नाजूक आहे. तुमची दादांना मी विनंती केली उपचार घेण्यासाठी, पण दादा अडवून बसलेत की जिल्हाधिकारी आल्याशिवाय आम्ही उपचार घेणार नाही. सरकारला काय इशारा देणार असेल? मी सरकारला हेच इशारा करतोय, दादांच्या केसाचं सोडा, दादांना काही व्हायच्या आधी सगळ्यात आधी माझ्या हातात रुग्ण असेल आणि ते रुग्ण तुम्हाला कधीच झेपणार नाही. तुमच्या मंत्रालयाची एक एक खुर्ची कुठं कुठं जाईल हे तुम्हाला समजणार नाही. हा शेतकरी म्हणून माझा इशारा आहे. थोडे साईड देते कॅच करेल. सगळ्या जणांच्या विनंतीला मान देऊन आपण उपचार या ठिकाणी घेऊ. पण शेतकरी नावाची जातच आपण विसरून चाललो. काय आपल्याकडे सांगा ना, कोण आहे तुमचा शेतकरी नेता, सांगा कोण आहे? आजपर्यंत झालेले सगळे शेतकरी नेते आमदार, खासदारकी आणि मंत्रिपदासाठीच आहेत. पण एक भूमिपुत्र, शेतकरी पुत्र जो प्रामाणिकपणे लढतो, त्याच्या पाठीमागे उभं राहणं आपलं कर्तव्य आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, एक थोडा विचार करा. आता इथं जमलेले किंवा या महाराष्ट्रातले किंवा या देशातला प्रत्येक युवा कोणत्या ना कोणत्या पक्षासोबत जोडलाय, पण त्याने स्वतःच्या अंतर्मनाला विचारावं की सांगाल आपण या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं. काय आता सध्या कोण भेटायला? ॲडिशनल कलेक्टर साहेब आले होते, तर कलेक्टर साहेब काय अजून आले नाही, पालकमंत्री साहेब काय अजून आले नाही. त्यांना सांगितलं आपण आल्याशिवाय आम्ही उपचार घेणार नाही, शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. सध्या पालकमंत्री आमदार कोणी भेटायला नाही, कोणीच नाही आला. काही त्यांनी सांगितलं असेल की नाही, अजून सरकारतर्फे कोणीच नाही आला. सरकारला काय सांगायला आता, कारण की सरकार तर झोपीचं सोंग घेतंय शेतकऱ्यांची कर्जमाफी. नाही, सरकारला काय सांगायचं, आता आम्ही आंदोलन करतोय, आमच्या आंदोलनाची दखल घ्या, नाही तर आंदोलन सुरू राहील. आणि समजा ते आलेच नाही तर कशा पद्धतीने सुरू? नाही, असंच सुरू राहील अन्नत्याग आंदोलन. काही उपचार वगैरे नाही, काहीच नाही. सरकारचे प्रतिनिधी आल्याशिवाय काहीच नाही. तब्येत आता सध्या आता बरी आहे तब्येत. मागच्या 1 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीचं संकट कोसळलं. याच्यामध्ये सगळ्यात आधी नेस्तनाबूत झाला तो शेतकरी. पिकांपासून ते जमिनीपर्यंत सगळं वाहून गेलंय, जनावरं वाहून गेली. शेतकऱ्याकडे उरला फक्त संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीनं आयोजित केलेल्या युवा स्पंदन या युवा महोत्सवाची घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. या सांस्कृतिक महाकुंभाचे यजमानपद यावर्षी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाद्वारे श्री गणेशदास राठी छात्रालय समिती अमरावती अंतर्गत चालणाऱ्या श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयाकडे देण्यात आले. हा महोत्सव 7 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2025 पर्यंत आयोजित करण्यात आलाय. 5 जिल्ह्यांमधील 5000हून अधिक विद्यार्थी कलाकारांच्या सहभागामुळे हा महोत्सव एक सांस्कृतिक पर्व ठरणार आहे. या महोत्सवात विविध स्पर्धा तसंच बऱ्याच सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. आयोजकांनी ही माहिती दिली. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोमेश्वर जेवडे यांनी. मालपाणी अध्यक्ष श्री गणेशदास राठी छात्रालय समिती, ज्याच्या अंतर्गत आमचे केशरबाई लाहोटी महाविद्यालय येतं. आमच्या संस्थेचं एक ध्येय आहे की मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा. त्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नरत असतो. मुलांच्या जिथूनही विकास होण्याची त्यांना संधी मिळेल ती आम्ही गमवत नाही. आम्हाला असं वाटलं की युवा महोत्सवाचं आयोजन केल्यामुळे न फक्त माझ्या कॉलेजचे पण अमरावती विद्यापीठाला जे अफिलिएटेड म्हणजे जे कॉलेज आहेत तिथलेही विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट करतील आणि त्यांनासुद्धा आपल्या कलाला प्रदर्शित करण्याचे मौका मिळेल. आणि कला फक्त आता कला राहिली नसून कलेमध्ये सुद्धा खूप अपॉर्च्युनिटीज आलेल्या आहेत. आज आपण मोठे मोठे स्टार्स पहा, सिंगर्स पहा, म्युझिशियन्स पहा, स्पोर्ट्समन पहा, असे भरपूर आहेत आणि त्यांना भरपूर अपॉर्च्युनिटीज आहे आणि भरपूर पुढे जाऊ शकतात. यासाठी आम्ही या प्रोग्रॅमला
आम्ही विद्यापीठ सोबत साजरे करीत आहोत. माझ्या टीमचं म्हणजे माझी टीम याच्यावर खूप हार्ड वर्क करत आहे, खूप मेहनत घेत आहे. मला निश्चित खात्री आहे की हा कार्यक्रम खूप सुंदररित्या नियोजन केला जाईल. या युवा महोत्सवामध्ये एकूण किती कॉलेज सहभागी आहेत? आता जसा विद्यापीठाने सांगितलं की जवळपास 200 कॉलेज सहभाग घेत आहे आणि 3 ते 4 हजार मुलं त्याच्यात पार्टिसिपेट करतील. त्या विद्यार्थ्यांनी राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था कशी करायची? त्या विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था पण म्हणजे बेसिकली आम्ही असं असतं आहे की त्यांची स्वतःच करतात ते लोक, आणि जेवणाची व्यवस्था आम्ही करत आहे, एक नाममात्र शुल्क घेऊन. जेवण, ब्रेकफास्ट, चहा. वाळवा तालुक्यातील ईश्वरपूर येथील रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बजरंग भोसले यांच्याशी आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवरून चर्चा केली. अमरावती पुष्करण ब्राह्मण समाजातर्फे अखिल भारतीय पुष्करण युवक युवती परिचय परिषदेचं आयोजन करण्यात येते. रविवार 5 ऑक्टोबर रोजी महेश भवन इथं हा एक दिवसीय कार्यक्रम होणार आहे. संपूर्ण भारतातील 100हून अधिक तरुण तरुणी यात सहभागी होणार आहेत. समाजातील तरुणांना विवाहयोग्य तरुण तरुणींची ओळख करून देण्यासाठी आणि समाजाला माहिती देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. समन्वयक संजय झुंबरलाल छंगानी यांच्या मते समाजातील विवाहयोग्य तरुण तरुणींना योग्य जोडीदार शोधण्यात अडचणी येतात. पुष्करण समुदाय देशभर पसरलेला आहे, त्यामुळे हा कार्यक्रम योग्य जोडीदार शोधण्यात मदत करेल. ही परिषद सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे. बंधनसूत्र नावाच्या या परिचय परिषदेत बंधनसूत्र परिचय या पुस्तिकेचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. संपादक रूपचंदजी पुरोहित आणि उदयकुमार छंगानी यांनी ही पुस्तिका तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. समाजातील ज्येष्ठ सदस्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमात संजय छंगानी यांनी सर्व समाजातील सदस्यांना उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोमेश्वर जेवडे यांनी. अमरावती पुष्करना ब्राह्मण समाज अमरावती द्वारा अखिल भारतीय पुष्करना युवक युवती परिचय सम्मेलन रविवार दिनांक 5 अक्टूबर 2025 को अमरावती में महेश भवन में लिया जा रहा है, जिसके अंदर पुष्करना समाज के बंधु और भगिनी पूरे इंडिया से पार्टिसिपेट कर रहे हैं. यह परिचय सम्मेलन में हम लोगों युवक और युवतियों को एक चांस दे रहे हैं कि जिससे कि वो आए और अपना परिचय, जितने भी वहाँ लोग आ रहे हैं, कुछ कार्य ऑलमोस्ट समाज के 200 से 300 लोगों का अटेंडेंस है, उसमें वो अपना परिचय देवे और योग्य युवक युवती का वहाँ चुनाव करे, जिससे कि उसे एक मंच मिल रहा है जिसके अंदर कि वो अपने हाव भाव और अपने एक्सपेक्टेशन समाज के सामने रखे. इसके अंदर लड़के और लड़कियों का जो अनुपात है वो ऑलमोस्ट 40-60 है, तो इससे उनको एक अच्छा मंच मिल रहा है. इसके अंदर हमारे पास जो रजिस्ट्रेशन है वो 170 प्लस है, और कुछ रजिस्ट्रेशन हमारे को दुबई या इंग्लैंड से भी है. वो लोग यहाँ आ नहीं सक रहे हैं, तो हम उनका बायोडाटा ही डिस्प्ले कर रहे हैं. और इस तरह से यह सम्मेलन सुबह 8 बजे से चालू होकर शाम को 6 बजे तक के रहेगा. पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते. एका 12 वर्षीय चिमुरड्याचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झालाय. पिंपरी चिंचवडमधील राम स्मृती सोसायटीतील 4 मजली इमारतीत ही धक्कादायक घटना घडली. 2014 सालच्या इमारतीची लिफ्ट ही जुन्या पद्धतीची होती. लिफ्टला बाहेर सेफ्टी डोर तर आतल्या बाजूला लोखंडी पत्र्याचा स्लायडिंग डोर होता. याच लिफ्टमध्ये खेळताना 12 वर्षीय अमेय फडतरेचे पाय स्लायडिंग डोरमध्ये अडकले आणि लिफ्ट सुरू झाली. प्रत्यक्षात सर्वांनी पाहिलं तेव्हा अमेयचे पाय 3ऱ्या आणि 4थ्या मजल्यावरच्या मधोमध फसले होते, तर चेहरा हा 4थ्या मजल्यावर होता. अशा परिस्थितीत अमेय मदतीची याचना करू लागला. पोटच्या मुलाची सुखरूप सुटका करण्यासाठी आई वडील आतोनात प्रयत्न करत होते. अशातच बराच वेळ गेला. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. अमेय फडतरे या 12 वर्षीय चिमुकल्याच्या मृत्यू प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून तपास केला जातोय. दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चरोली फाट्याजवळ राम स्मृती सोसायटीमध्ये काल दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी 11 वर्षीय अमेय साहेबराव फडतरे हा मुलगा लिफ्टच्या दरवाजामध्ये अडकलेला होता. त्याला अग्निशामक दलाच्या मदतीने जखमी अवस्थेत बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. डॉक्टरांनी त्याला
मयत घोषित केलेलं आहे. त्या अनुषंगाने दिघी पोलीस स्टेशनला अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आलेली असून इतर सर्व बाबी आणि तांत्रिक मुद्द्यांचा तपास दिघी पोलीस स्टेशन मार्फतीने करण्यात येत आहे. सुरुवातीला लिफ्टची खबरदारी अशी घ्यावी की जेणेकरून लिफ्ट ज्या आहेत त्यांची देखभाल दुरुस्ती ही वेळोवेळी झाली पाहिजे. ज्या अनुषंगाने, कारण कसं असतं की आपण लिफ्टवाल्यांना AMC देतो. AMC म्हणजे काय, तुमचा ॲन्युअल मेंटेनन्स असतो. AMC घेणं खूप गरजेचं आहे, कारण कसं असतं की त्याच्यामध्ये तुमचे सगळे पॉईंट्स चेक केले जातात. त्याचा रोप कसा आहे, त्याचे ब्रेक पॅड कसे आहेत, त्याची एफिशियन्सी कशी आहे, त्याचा बॅकअप कसा आहे, हे पूर्णपणे इलेक्ट्रिकल झालं, तुमचा टेक्निकल झालं, हे सगळे पॉईंट्स त्याच्यामध्ये चेकआउट होतात. जेणेकरून की बाबा संभाव्य जे धोके आहेत फ्युचरमध्ये येणारे, तुमच्या भविष्यकाळामध्ये जे धोके येणार आहेत ते निरस्त होतात. त्याच्यामुळे लिफ्टची देखभाल दुरुस्ती ही वेळच्या वेळी शक्यतो नाही, वेळच्या वेळी होणे ही गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की लिफ्टमध्ये प्रवास करताना शक्यतो लहान मुलांना एकटे सोडू नका. कारण लहान मुलांना पहिली गोष्ट म्हणजे लिफ्टमध्ये बसल्यानंतर एक त्यांना ते आकर्षण असतं लिफ्टचं, की खाली वर जाणं किंवा खाली जाणं. हे आकर्षणापोटी बऱ्याचशा गोष्टी करू शकतात. त्यांच्याकडून इमर्जन्सी दाबला जाऊ शकतो, किंवा इमर्जन्सी कधी काही कंडिशनमध्ये असं होतं की त्या लिफ्टचा जो ARD मोड असतो, ऑटोमॅटिक रेस्क्यू मोड असतो, तो कधी ओपन होऊन लिफ्टचे दरवाजे उघडू शकतात. त्याच्यामुळे कसं असतं की लहान मुलांना शक्यतो लिफ्टमध्ये एकटं सोडू नका. आणि ही जबाबदारी ॲक्च्युली खरं बघायला गेलं तर पालकांची जबाबदारी आहे. आणि दुसरी गोष्ट सोसायटी चेअरमनची ही जबाबदारी आहे की लिफ्टच्या बाहेर तुम्ही अधिकृत बोर्ड लावावा, सूचना लावाव्यात की बाबा लिफ्टमध्ये प्रवास कोणी करावा, कोणी करू नये, की ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या त्या अनुषंगाने या दोन्ही लोकांच्या फ्लॅट ओनर आणि चेअरमन यांची जबाबदारी आहे की त्यांनी लिफ्टचा वापर कसा करावा ह्या सूचना फलकाद्वारे पण, आणि त्याची जनजागृती होण्यासाठी एक माझ्या अंदाजे कसं असतं, माझ्या अंदाजे जे लिफ्ट आपल्याला रिपेअर करायला येतात, एखादं त्यांचं जर असं सेशन ठेवलं की त्याच्यामध्ये ते आपल्याला तुम्हाला सगळे मुद्दे क्लिअर करून देतात की बाबा लिफ्टचा वापर कसा करावा किंवा काय करावा. काल नेमकं रामस्मृती बिल्डिंगमध्ये काय दुर्घटना घडली होती आणि जो मुलगा होता त्याचा मृत्यू कशामुळे झाला आणि काय परिस्थिती होती? काल आम्हाला 5:07 इथं कॉल आला. त्यांनी सदर व्यक्तींनी माहिती दिली 5:07 आणि इथून जसं आम्हाला माहिती मिळाली अडकला मुलगा, लहान मुलगा. त्याच्यामुळे आम्ही जसे माहिती मिळताच तत्काळ आम्ही इथून लगेच आमच्या 250-300 मीटरवरती आपली सोसायटी आहे, सोसायटी श्रीराम कॉलनीमधली. तर तिथं गेल्यानंतर सदर व्यक्ती जो लहान मुलगा होता त्या लिफ्टमध्ये अडकलेला होता आणि त्यांनी पहिले प्रयत्न करेल होते, लिफ्टमध्ये तोडलेला होता दरवाजा, 3rd आणि 4th फ्लोअरचा वाकवलेला होता त्यांनी. तर जसं तो मुला बघितला की 3rd फ्लोअरला खालच्यामध्ये अर्धे त्याचे पाय होते आणि बाकीचे शरीर त्याचे वडील घेऊन त्याचा बसलेले होते. अर्धी लिफ्ट म्हणजे दोन्ही यांच्या मदतने होते फ्लोअरच्या. तर जसं आम्हाला बघितलं तर यांनी पहिले प्रयत्न करून बघितला, कारण की ब्लडिंग वगैरे खूप झालेलं होतं त्या मुलाला. तर तसंच आम्ही तत्काळ मग बघितलं की काय करता येते अशा वेळेस. तर पहिले आम्ही आपला लिफ्टची इलेक्ट्रिक रूम बघितली. लगेच आम्ही तिथे गेलो. त्या लॉक होतं, लॉक बोल्ट कटरच्या सहाय्याने तोडला आणि तोडल्यानंतर लगेच आम्ही ते आपला इलेक्ट्रिक सप्लाय बंद केला. आणि इलेक्ट्रिक सप्लाय बंद केल्यानंतर लिफ्ट चालू आहे की नाही एक बार करेक्ट बघून बघितलं. नंतर आम्ही मॅन्युअली पद्धतीने लिफ्टला हळूहळू खालच्या पद्धतीमध्ये 3rd फ्लोअरला खाली लिफ्ट सोडली आणि जशी खाली गेल्यानंतर तसेच ते मुलाला बाहेर काढून आणि आमच्या आपला ॲम्ब्युलन्स अवेलेबल नसल्यामुळे तर आमच्या देवदूत वाहनामध्ये हॉस्पिटलमध्ये KK तर रवाना केले आम्ही लगेच. मुलगा जेव्हा तुम्ही काढला त्यावेळेस मुलगा शुद्धीत होता की तो दगावला? हा, हालचाल चालू होती मुलांची त्या टाईमला. जसं आम्हाला श्वास घेता थोडं, कारण की ब्लडिंग होतं, तो पण पॅनिक झालेला होता. तसंच आम्ही लगेच त्यांचे पॅरेंट्स होते, त्यांच्या घेऊनच आम्ही KK हॉस्पिटलला इथं दाखल केलं डॉक्टरांच्या स्वाधीन. मुलगा किती वेळ तिथे फसून होता आणि पालकांनी जर सुरुवातीचे प्रयत्न जर डायरेक्ट अग्निशमन दलाला बोलवलं असतं तर त्याची जीव वाचवू शकले असते का? हो, जरूर. त्या टाईमला आम्ही कारण की जे आम्हाला प्रशिक्षण दिलं त्यामार्फत आम्ही त्याच पद्धतीने आम्ही तिथं वर्क केलं आणि लगेच आम्ही जसं पोचल्यानंतर 10 ते 15 मिनिटात आम्ही ते रेस्क्यू करून आम्ही दवाखान्यामध्ये दाखल केलं. किती वेळ अडकला? त्याच्या अगोदर त्यांनी प्रयत्न केले, कारण की डोर वगैरे तोडण्यास तर अर्धा घंटा लागतेच त्यांना, कारण की त्यांच्याकडे साधन वगैरे नसते. आपल्याकडं इक्विपमेंट्स आहेत, त्या आपण त्या साह्याने काम करू शकतो.
तर आपण लगेच करून तेवढं जीव असलं असतं मुलाचा. ही जी लिफ्ट आहे नेमकं कशा प्रकारची होती? ही चॅनल गेटवाली होती, लोखंडी सड्यावाली लिफ्ट होती की असं डोअरवाली लिफ्ट होती? आणि का बरं तो मुलगा त्याचा पाय अडकला असावा? काय शक्यता असू शकते? ते जी मेन ओल्ड साईडची लिफ्ट होती, म्हणजे जुन्या पद्धतीची लिफ्ट होती, कारण की त्यांचे सेन्सर काम नव्हते करत. जसा दरवाजा अंदर पण खोलला तर लिफ्ट काम करायची अशा पद्धती, कारण की दरवाजा अंदरनं उघडल्यानंतर ती लिफ्ट बंद व्हायला पाहिजे जागेवरती, तर ते न चालू होता. तेच त्याच्यामुळे बायपास केलेलं असल्यामुळे याच्यामुळे दुर्घटना घडली आहे. म्हणजे लिफ्टचं असं म्हणू शकतो का की लिफ्टचं प्रॉपर मेंटेनन्स करण्यात नाही आला होता, त्यामुळे पण ही दुर्घटना घडली असावी? नाही, लिफ्टचं मेंटेनन्स काहीच नव्हतं आणि लिफ्ट बायपास नाही करू शकत तशी. मेंटेनन्स असलं तर लिफ्ट प्रॉपर चालते आणि मेंटेनन्स असलं तर काही दिक्कत नाही, ते यूज करू शकतो, कारण की सेन्सर काम करणं मेन गरजेचं आहे. आणि अशा टाईमला आपण वर्धे टाईमला आपलं काल सणाचा तेव्हार असल्यामुळे नातेवाईक येतात, कोणी पण येते, इकडे खाली वदर पण चालू राहते, त्याच्यामुळे इन्सिडेंट घडलेला आहे. ही जी लिफ्ट होती हिचे सेन्सर व्यवस्थित काम करत होते का की त्याच्यामुळे सेन्सर काम न केल्यामुळे ही दुर्घटना घडली? नाही, सेन्सर काम नव्हते करत सर. कुठेतरी म्हणजे सोसायटीने मेंटेनन्स केला नाही असं लिफ्टचं? हां, सोसायटीचं मेंटेनन्स राहते मंथली, 15 दिवसांनी त्यांनी ते मेंटेनन्स करायला पाहिजे. लिफ्टमध्ये काही प्रॉब्लेम आहे का त्याला वर्कर्सला बोलावून, आणि त्या टाईमला लिफ्टवाला कोणीच ऑपरेटिंगवाला तिथं कोणीच नव्हतं जेव्हा आम्ही गेलो दुर्घटनास्थळी. काय आव्हान कराल अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी? काय आव्हान कराल तुम्ही? आपल्याला म्हणजे लहान मुलांना आपण एकटं सोडायचं नाही, कोणीतरी आपण सोबत, त्यांचा ज्यांना जाणकारी आहे लिफ्टमधली, जी लिफ्ट बंद पडली आपण त्यावेळेस काय करू शकेल अशा व्यक्तीने सोबत घेऊन लहान लेकरांना आपल्यासोबतच बाळगायचं. एक हिंदी करे विदाउट. खंडोबाची नगरी असलेल्या जेजुरीमध्ये रविवार 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता मल्हारगड दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. महाराष्ट्रातील ओबीसी बांधव या मल्हारगड दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. मागील 7 वर्षांपासून जेजुरीमध्ये ओबीसी बांधवांच्या वतीनं मल्हारगड दसरा मेळाव्याचं आयोजन केलं जातं. यावर्षी या मेळाव्याला आमदार गोपीचंद पडळकर, ओबीसी नेते लक्ष्मण हाके, ॲडव्होकेट मंगेश ससाणे मार्गदर्शन करणार आहेत. ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. यामध्ये ओबीसी नेते काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. या मेळाव्याला ओबीसी बांधवांनी उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजक नवनाथ पडळकर यांनी केलंय. दरवर्षीप्रमाणे अत्यंत आनंद होतोय की मल्हारगड दसरा मेळावा आपण गेल्या काही वर्षांपासून आयोजित करतो. जेजुरीच्या मल्हारी मार्तंडाचं महात्म्य राज्यभर आहे. 18 पगड बहुजन समाजाचा, उपेक्षित वंचिताचा, कष्टकऱ्यांचा हे कुलदैवत आहे. या मल्हारी मार्तंडाच्या नावानेच म्हणजेच मल्हारगड दसरा मेळाव्याचं आयोजन आपण यावर्षी येत्या रविवारी 5 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता जेजुरी नगरीमध्ये करीत आहोत. मल्हार नाट्यगृहामध्ये याचं आयोजन होणार आहे. खरं तर अत्यंत आनंद होतोय की हा कार्यक्रम आयोजित होत असताना याचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर, त्याचबरोबर ओबीसी तज्ञ, ओबीसी आरक्षणाचे लढवय्ये नेतृत्व लक्ष्मणजी हाके सर आणि ॲडव्होकेट मंगेशजी ससाणे यांच्या मार्गदर्शनाचा लाभ आपल्याला खरंच लाभणार आहे. यावर्षीचा दसरा मेळावा अनेक प्रश्नांना आपल्या कवेत घेईल. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे. धनगर एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणी तशीच प्रलंबित आहे. बंजारा समाजाला आरक्षणाची अपेक्षा आहे. या सगळ्या परिस्थितीत महाराष्ट्रावर संकट कोसळलेलं आहे आणि नैसर्गिक संकट आणि मानवनिर्मित संकट अशा परिस्थितीत आपण चाललेलो आहोत. या जेजुरीच्या मल्हारगड दसरा मेळाव्याला मी नम्र विनंती करतोय तमाम महाराष्ट्रातल्या सर्व समाज बांधवांना, आपण ताकदीने यावं. एक दिवस समाजासाठी द्यावा. आपलं रोजचं दैनंदिन जीवन चालू आहे, परंतु समाजाच्या गंभीर प्रश्नाला वाचा फोडायचा असेल तर जेजुरीच्या साक्षात बंडेराय, साक्षात खंडोबा. एकीकडे जालना जिल्हा प्रशासन शहरातील नद्यांची स्वच्छता, खोलीकरण आणि रुंदीकरणाचं काम करून नद्या स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे जालना महानगरपालिका स्वतःच नद्यांना प्रदूषित करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक यांनी या संदर्भातील व्हिडिओ सार्वजनिक केलाय. स्वच्छता निरीक्षक प्रमुख साहेब, तुमच्या डोळ्यात माती गेलीय का असा थेट सवाल करत महापालिकेच्या गलथान कारभारावर जोरदार हल्लाबोल केलाय. जालना शहरातून गोळा झालेला ओला आणि सुका कचरा हा ट्रॅक्टरमधून थेट कुंडलिका आणि सीना नदीत टाकला जातो. महापालिकेच्या वतीनं केलेली ही कृत्य पाहून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय. सीना नदीमध्ये काही स्वच्छता केलेले जे कचरा आहे तो ट्रॅक्टरच्या मार्फत पुन्हा नदीत टाकला जातोय. एका बाजूला नदी स्वच्छतेचं काम केलं जातं तर दुसऱ्या बाजूला अशा प्रकारचा एक प्रकार झाल्याचं दिसून येतं. नाही, मी तो व्हिडिओ पाहिला, पत्रकार बंधूंनीच मला तो दाखवलाय. त्याची खातरजमा करून ज्यांनी जो ठेकेदाराचा जर असेल तर त्याच्यावर
आणि आमच्या नगरपालिकेचा कर्मचारी जर त्यामध्ये इन्व्हॉल्व असेल तर त्याच्यावर दोघांवरही कारवाई केली जाईल। वास्तविक त्या ठिकाणचा कचरा उचलून तो डम्पिंग ग्राउंडला जायला पाहिजे होता, पण तसं झालेलं दिसत नाही प्रथमदर्शनी तरी त्या व्हिडिओमध्ये। तर असं झालं जर असेल तर 100% त्याच्यावर कारवाई केली, निलंबनाची कारवाई केली जाईल। अधिकृत फूड प्लाझा बंद करत स्मार्ट सिटीत झाडं तोडा स्टॉल जोडाचा घाट घातला जातोय। या लोखंडी स्टॉल्ससाठी झाडांची कत्तल केली जाते, त्यामुळे मॉर्निंग वॉकर्स संतापलेत। वॉर्मअपची जागा बळकावली, आम्ही फिरायचं कुठे असा संतप्त सवाल कल्याणकरांनी प्रशासनाला विचारलाय। या सुशोभीकरणासोबत चालू होणाऱ्या फूड स्टॉल्समुळे कचरा वाढण्याची शक्यता आहे, त्याचबरोबर तलावाची शांतता नष्ट होण्याची नागरिकांना भीती आहे। त्यामुळे बेकायदेशीर काम त्वरित थांबवून अधिकृत प्लाझा सुरू करा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा कल्याणकरांनी प्रशासनाला दिलाय। मी दक्ष देसाई, आम्ही ब्लिंकिटचे सगळे रायडर आहे। आम्ही काल संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून आज स्ट्राईक चालू केला आहे। स्ट्राईक करण्यामागचं आमचं मेन जे कारण आहे ते हे आहे की आम्ही मानकोलीच्या वगैरेच्या ऑर्डर मारतो 6 किलोमीटर 6.5 किलोमीटर, हे फक्त आमचं जायचं अंतर आहे। जे यायचं अंतर आहे ते डबल होतं, म्हणजे 12 ते 13 किलोमीटर। तर 12 ते 13 किलोमीटर जाऊन पण आम्हाला त्या राईडचे फक्त 45 आणि 50 रुपये भेटत आहेत। तर ह्या मागण्या आम्ही खूप दिवस आधीपासूनच चालू केल्या होत्या स्टोअर मॅनेजरकडे, जे समीर सय्यद आहेत त्यांच्याकडे, की आम्हाला प्रत्येक ट्रिपचे सगळ्यांना जे नवीन आयडी असतील किंवा जुने आयडी असतील त्यांना प्रत्येकाला एकच आम्हाला जो रेट आहे तो फिक्स आहे 80 किंवा 90 रुपये। पण ते फक्त सॅटर्डे आणि संडेला आम्हाला तो रेट भेटतो, बाकी सोमवार ते शुक्रवार आम्हाला 45-50 हाच रेट कार्ड भेटतो। रायडर्स एवढे त्यांनी करून ठेवले आहेत की म्हणजे जर का दिवसाला 1000 रुपये आम्हाला अर्निंग करायचे असेल तर दिवसाचे 18 ते 20 तास आम्हाला लॉग इन करावं लागतं। आणि ते आम्हाला कोणालाच मान्य नाही। जेवढा स्टाफ आहे आम्हालाच 1-1 तासाने ऑर्डर भेटतात, तरी पण ते लोक अजून पण स्टाफ भरून ठेवत आहेत। जसं मी तुम्हाला सांगितलं, काल संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून आम्ही इथे स्ट्राईक चालू केला, पण त्यांनी आम्हाला त्याला काही रिस्पॉन्स दिला नाही। फक्त त्यांनी आमचा जो ब्लिंकिट रायडरचा ग्रुप आहे त्याच्यावर त्यांनी फक्त एवढाच मेसेज टाकला की 500च्या वर आपल्या ऑर्डर ज्या आहेत त्या लॉसला गेल्या आहेत, तुम्ही आता तात्पुरतं लॉग इन करा, आपण उद्या सकाळी जे काय असेल ते मीटिंग करून बोलून घेऊया। पण यायला आम्ही तसं मागे हटणार नाही आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही लॉग इन करणार नाही। काय काय तुमच्या प्रमुख मागण्या आहेत? आमच्या प्रमुख मागण्या एवढ्याच आहेत की मानकोलीच्या ज्या आमच्या ऑर्डर लागतात त्या प्रत्येक ऑर्डर मागे आम्हाला एक फिक्स रेट भेटला पाहिजे, जो आम्हाला पण परवडला पाहिजे। जो 90चा आधीचा रेट कार्ड होता तो चालू केला पाहिजे। त्याच्यानंतर जे उगाचचे रायडर त्यांनी भरून ठेवले आहेत, जे फक्त सॅटर्डे संडेला येतात किंवा आठवड्यामध्ये 2 ते 3-4 तास लॉग इन करतात ऑर्डर फक्त घेण्यासाठी, ते रायडर आलेच नाही पाहिजेत। त्यांच्या आयडी त्यांनी बंद केले पाहिजेत, कारण त्याच्यामुळे असा इफेक्ट होतोय की आमचीच अर्निंग प्रॉपर होत नाही। आम्ही 17-18 तास काम करून पण आम्ही 700 आणि 800 रुपयांवरच करतो, परवडतंच काय आम्हाला? 350-400 रुपये तर आम्ही पेट्रोललाच घालवतो, वरचं काय आम्हाला परवडतंय? आमच्या याच मागण्या आहेत की जो अननेसेसरी स्टाफ त्यांनी भरून ठेवला आहे त्यांना त्यांनी कमी केलं पाहिजे, तर आमचं काहीतरी भलं होईल। जिस्कल मंडल आहे। आता मी ब्लिंकिटमध्ये 20 तास काम केलं आहे, त्याच्यामध्ये 19 ऑर्डर झालेले आहे। कंपनी सांगितलं आम्हाला तुम्हाला गॅरंटी EPS देणार 60 ते 70 रुपये, पण मला तासाला EPS पडतं 40 रुपये। पण आता यो 40 रुपये पडतं, बाकीचे राहतात 30 रुपये। ते 30 रुपये कंपनी देणार काय रायडरकडून घ्यायचे? आम्ही लोक कोणाकडून घ्यायचे? आणि काय बोलायला गेला आपण उद्या करू 2 स्ट्राईक झालेले आहे। स्ट्राईक केल्यानंतर जे ठिकाणी येतात त्यांच्या नजरमध्ये येतात ते त्यांची आयडी होल्ड होतात, ते त्यांना फोन लावतो मॅनेजर लोकांना, सेंट्रल टीममधून कॉल केलेला आहे, सेंट्रल टीम बोलतील तेव्हा तुमची आयडी ओपन होतील। अजूनपर्यंत तो पोरगा 7 दिवसपासून घरी पोहोचलाय, त्याचा घर त्याच्यामध्ये चालतोय। तो बोलतो सरांना फोन करू, सर माझी आयडी कधी ओपन होणार आहे? सर काय बोलतो आम्ही टाकलेलं आहे, मेल येतील तर तुमचं काम होतील। आतापर्यंत त्याचं काम झालं नाही।
आमच्या मागण्या ते EPS जे ठेवलेले आहे ते EPS हटवून टाका. EPS आम्हाला नको. आणि जे नवीन रायडर भरलेले आहे, आता पण रायडर लोक आहे 2 तास काम करतात, 3 तास काम करतात, त्यांच्या गाडीचं पेट्रोल काढतात, ते लोक खर्चापुरती जे पाहिजे ते करून ते लोक निघून जातात. पण बाकी जे रायडर्स फुल टाइम वाले आहे 12-12 तास काम करतात, त्यांचं अर्निंग निघत नाही. आता 20 तास काम करून 800 रुपये झाले, 400 रुपये पेट्रोलला झाले. 400 रुपयामध्ये काय घर चालवणार? तुमची पुढचं पाऊल काय असणार आहे? जर आमचा पुढचा कॉल येऊच की आम्हाला रेड कार्ड वाढवून द्या आणि EPS नको आम्हाला, नाही तर स्टोर बंदच ठेवायला लागेल. का नाम? मेरा नाम जमीन ठक्कर है. मैं यहाँ 6-7 महीने से काम कर रहा हूँ. पहले हमको इंसेंटिव 8 रुपया 10 रुपया देते थे. अभी इंसेंटिव 4 रुपया 3 रुपया कर लिया, तो कोई मतलब भी नहीं. हफ्ते में पहले 3000 के करीब बन जाता था, अभी 1500 में साइकिल आईडी है, लेकिन 1500 में क्या करेगा? वॉचमैन का नौकरी करेगा तो भी ज़्यादा मिलेगा. आपकी उम्र कितना है? मेरा उम्र 61 है. और आपका घर पूरा इसी पे ही चलता है? हाँ, एक्चुअली मेरा वाइफ ट्यूशन कराता है, इसके लिए प्रॉब्लम नहीं. लेकिन मैं कमाता है तो काय के लिए कमाता है? घर के लिए ही कमाता है ना, किसी और के लिए तो नहीं कमाता है ना. बघा, हा काळा तळाव एक ऐतिहासिक तलाव आहे. आपण इथे ब्युटिफिकेशन करून लोकांना चालायला, वॉकिंग करायला ट्रॅक बनवला म्युनिसिपल कॉर्पोरेशननी. आज 10 वर्षापासून आम्ही इथे वॉक करतोय. स्वच्छता आहे. आता हे स्टॉल लागल्यानंतर एकतर इथे सर्व घाण होणार आहे, याची कोणी अजून आत्ता पण रात्री इथे वॉचमॅन लोक जे फिरतात ते लोक कोणी लक्ष देत नाही याच्यावर. अजून ते स्टॉल चालू झाल्यानंतर त्याची घाण होईल आणि त्या ठिकाणी लोक, सिनियर सिटीजन आणि इतर लोक जे वॉक करून तिथे योगा करत होते, ती योगाची जागा या लोकांनी तिथे कॅन्टीन बनवून टाकली. आज मोदी साहेब म्हणतात योग करा आणि जोक बनवा, आपली स्वच्छ हे करा, व्यवस्थित आपली तब्येत चांगली ठेवा. आणि त्या ठिकाणी तुम्ही कॅन्टीन करताय, ह्याला काय अर्थ आहे? तुम्ही गेटच्या बाहेर कुठे कॅन्टीन उभी करा ना, भरपूर जागा आहे, भरपूर जागा आहे तिथे. ते करायची गरज काय इथे आतमध्ये? कुठला पब्लिकला पाहिजे? तुम्ही मेजॉरिटी घ्या ना, सिग्नेचर्स घ्या लोकांचे. चाललंय इथे जिम होते, मागे पण ओपन जिम होता, तो पण त्यांनी काढून टाकला. जुने जिमचे इक्विपमेंट्स आणून लावून टाकलेत, हे सर्व खराब झाले, त्याच्यावर कोणाचं लक्ष नाही आहे. माझी एकच विनंती आहे की योगा करता जागा आहे ती सर्व खाली करून परत तिथे योगाची सिस्टम चालू करावे लोकांना. स्टॉल अनधिकृतपणे जे काम चालू आहे ते काम महानगरपालिकेने थांबावं आणि जास्तीत जास्त मोकळी जागा या काळ्या तलाव परिसरामध्ये सोडण्यात यावी, जेणेकरून वृद्धांना जे संध्याकाळी बसायला येतात, फेरफटका मारायला येतात, त्या लोकांना इथे जागा झाली पाहिजे. त्याचप्रमाणे ह्या परिसरामध्ये जेव्हा संध्याकाळी किंवा सकाळी लोक बसतात, साफसफाई केली जात नाही आहे, सिक्युरिटी गार्ड त्यांचं लक्ष व्यवस्थित नसतं आणि कॅबिनमध्येच बसून असतात, साफसफाई केली जात नाही. मला असं वाटतं की हे जिथे लोक जे अपॉइंट केलेत ते फक्त कॉन्ट्रॅक्टरसाठी अपॉइंट केलेत का की लोकांच्या सोयीसाठी अपॉइंट केलेत, हाच मला मोठा प्रश्न पडलेला आहे. मराठवाड्यातील प्रत्येक मंडळात अतिवृष्टी झालेली आहे, त्यामुळे मराठवाड्यातील प्रत्येक मंडळ अतिवृष्टीत बसवा, अन्यथा उपोषण सोडणार नाही अशी भूमिका उपोषणकर्ते शेतकरी गजानन उगले यांनी घेतले. उगले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. त्यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असा निर्धार उगले यांनी केलाय. दरम्यान उगले यांची तब्येत देखील खालावली आहे अशी माहिती मिळते. ओके, गजू मला सांगा, आजचा तुमचा उपोषणाचा कितवा दिवस आहे आणि तुमच्या मागण्यांसंदर्भात प्रशासनाशी काही संपर्क झालाय का किंवा इतर कोणाशी काही संपर्क झाला का, काही बोलणं झालं? आज उपोषणाचा 5वा दिवस आहे. तसं मागण्यासंबंधी प्रशासनाकडून निरोप आला होता. त्यांचं एक शिष्टमंडळ आलं होतं परवा. ते म्हटले की आपण बसून चर्चा करू. म्हटलं बसून नाही, जोपर्यंत म्हटलं आमच्या ज्या मागण्या आहेत, प्रमुख मागण्या अशा आहेत, त्या मागण्या तुम्हाला माहिती आहेत. तुम्ही आम्हाला सांगितले की वरती पोहोचवलंय, परंतु वरती पोहोचून त्याचा पाठपुरावा तुम्ही तुमच्या स्तरावरून घ्या आणि जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत मात्र मी या ठिकाणावरून हलणार नाही, अशा पद्धतीचं आमचं बोलणं झालं आणि त्यावेळेस ते या ठिकाणावरून निघून गेले. काल कल्याण काळे यांनी तुमची भेट घेतली, आज अर्जुन खोतकरांनी तुमची भेट घेतली.
काय बोलणं झालं त्यांनी काही सांगितलंय का की प्रशासनाला आम्ही पाठपुरावा वगैरे करतो तुमच्या मागण्यासंदर्भात आज काय? जालन्याचे खासदार कल्याणराव काळे साहेब यांनी प्रशासनाला इशारा दिलाय की पुढील 2 दिवसांमध्ये या उपोषणकर्त्याच्या ज्या मागण्या आहेत त्या जर सोडवण्याचा प्रयत्न नाही केला तर संपूर्ण जिल्हा काँग्रेसच्या वतीने आम्ही रस्त्यावरती उतरू, विविध प्रकारचे आंदोलनं करू, रस्ता रोको करू, अशा प्रकारचा इशारा जिल्हा प्रशासनाला दिलेला आहे। काही वेळापूर्वी या जालना तालुक्याचे विधानसभेचे आमदार अर्जुनराव खोतकर आले, परंतु ते नेमके पाहुण्यासारखे आलेले, कारण की आले बोलले नाही, फक्त तुमचं निवेदन द्या आणि निघून गेले एवढेच। बाकी लोक आले आणि त्यांनी तशा पद्धतीचं काम केलेले। उपोषण कधीपर्यंत सुरू राहणार? माझं उपोषण जे तर सरसगट पंचनामे आता काय केलेले की फक्त वस्तुनिष्ठ पंचनाम्याचा GR एप्रिल महिन्यामध्ये काढलेला आणि त्या GR नुसार प्रत्येक शेतकऱ्याची या ठिकाणी फसवणूक होत आहे। म्हणून आपली मागणी आहे की जोपर्यंत सरसगट पंचनाम्याचा GR निघणार नाही आणि त्यानंतर SDRF मध्ये आणि NDRFच्या कायद्यामध्ये दुरुस्ती होणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याला मात्र नुकसान भरपाई चांगल्या पद्धतीने मिळणार नाही। त्याचबरोबर आमचे आज पिकं वायाला गेलेले आहेत आणि पिकं वायाला गेले असताना आमचे मुलं जे व्यवस्थापन असेल, व्यावसायिक शिक्षण असेल घेत आहेत, तर लाखो रुपये फीस आम्ही भरायची कुठून? आमची मागणी आहे की ती फीस देखील आम्हाला माफ व्हावी, आमच्या मुलाची फीस देखील माफ व्हावी। त्याचबरोबर आता जो अतिवृष्टी झालेली नाही, अतिवृष्टी झाल्यापासून जालना जिल्हा हा मोसंबीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। प्रचंड प्रकारे मोसंबीची फळगळ झाली। मागील 3 वर्षापासून आपण फळगळीसाठी सतत प्रयत्न करतो, परंतु आज देखील शासनाने कुठल्याही प्रकारची त्याच्यासाठी विशेष तरतूद केलेली नाही, म्हणून ती एक आमची मागणी आहे। दुसरी की ज्या शेतकऱ्याने फार्मर ID काढलेला नाही त्या शेतकऱ्याला अनुदानापासून वगळण्याचा या सरकारचा डाव आहे। जवळपास महाराष्ट्र सरकारचंच एक काल परिपत्रक आलेले आहे, त्याच्यामध्ये त्यांचीच बातमी आहे की 40% शेतकऱ्याने फार्मर ID काढलेले आणि त्यापैकी देखील जे काय 60% काढले त्यापैकी 20% फार्मर ID शेतकऱ्याच्या तहसीलदारच्या लॉगिन वरती पेंडिंग आहेत। मग जवळपास 50% लोक जर या अनुदानापासून फार्मर ID पासून वंचित ठेवायचे असतील आणि वस्तुनिष्ठ पंचनाम्यापासून देखील जवळपास 80% लोक वंचित ठेवायचे असतील तर कायदा बदलल्याशिवाय आता पर्याय नाही आणि तोपर्यंत मी तर उठणार नाही। जो प्रश्न असा आहे की अनेक शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी जी आहे, पीक विमा मिळण्यासाठी ती झालेली नाही आणि त्या शेतकऱ्यांना ते शेतकरी सुद्धा अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे। तर अशा वेळेला काय मागणी राहील? आता ई पीक पाहण्याची जी अट आहे जवळपास त्यांनी शिथिल केलेली आहे आणि दुसरी गोष्ट की प्रशासनाला निर्देश दिलेले आहेत की प्रत्यक्ष कृषी सहाय्यक असेल, तलाठी असेल यांनी शेतकऱ्याच्या सोबत शेतात जाऊन ई पीक पाहणी करावी अशा प्रकारचे त्यांनी निर्देश दिलेत आणि ई पीक पाहणीची अट बहुतेक करून त्याच्यामध्ये हळूहळू ती रद्दच होईल। परंतु सगळ्यात मोठं जर सांगायचं म्हणजे याच्यामध्ये जे अतिवृष्टीमधून जे काय आपल्या जालना जिल्ह्यामध्ये काही मंडळ वगळलेले आहेत, आता मंडळ वगळलेत कोणते की ज्या ठिकाणी फळबागा जास्त आहेत, म्हणजे फळबागा जास्त आहेत याचा अर्थ काय की तिथं फळपीक विमा जास्त येणार आहे आणि या कारणाला धरून मला तर असा डाऊट आहे की जिल्ह्यातले जे 5 आमदार आहेत ते 5 आमदार देखील विमा कंपनी सोबत कुठेतरी साठवलोट आहे आणि त्यांनी आतापर्यंत ब्रश सुद्धा काढलेलं नाही की हे मंडळ का वगळलेले, ते मंडळ का वगळलेले। कारण या ठिकाणी जे मंडळ वगळलेले ते या मंडळामधून भरणा कोटी रुपयाचा भरणा विमा कंपन्याने वसूल केलेला आहे आणि जे मंडळ बसवलेले आहेत अतिवृष्टीमध्ये ते ज्याच्यामध्ये अगदी नग्नप्रमाणे विम्याचा भरणा झालेला आहे। आता ही पीक पाहणीचा तर विषय जवळपास संपुष्टात येईल असं मला तरी वाटतंय। तर शेवटचा प्रश्न असा आहे की लाखो हेक्टर क्षेत्र बाधित झाले अतिवृष्टीमुळे आणि अतिवृष्टीच्या यादीत जिल्हा नाहीये, बरोबर, त्याला वगळण्यात आलाय। अशा परिस्थितीत काय मागणी तुम्ही केलेली की या उपोषणातून? आपली मागणी आहे 4 नंबरची मागणीच आहे की जालना जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाडा हा अतिवृष्टीग्रस्त जाहीर करावा। ठीक आहे, फडणवीस साहेब म्हणतात की ओला दुष्काळ ही आमच्या डिक्शनरीमध्ये संज्ञा नाही, परंतु अतिवृष्टी कशाला म्हणायचं की एका दिवसामध्ये 65 मिलीमीटर पाऊस पडला म्हणजे अतिवृष्टी नाही, किमान 7 दिवसांमध्ये 110 मिलीमीटर पाऊस जर सरासरी पडत असेल तर ती देखील अतिवृष्टी समजल्या जाते। आणि म्हणून तुम्ही दिनांक 12 सप्टेंबर पासून तर 19 सप्टेंबर नाही तर 20 सप्टेंबर पर्यंत जर प्रत्येक मंडळामध्ये मराठवाड्याचा जर बघितलं, स्कायमेटचा डेटा घेतला, महारेंजचा डेटा घेतला आणि सरासरी जर काढली
तर प्रत्येक मंडळ मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमध्ये मोडल्या जातं आणि जोपर्यंत हे अतिवृष्टीमध्ये मराठवाड्यातलं प्रत्येक मंडळ बसणार नाही, जालना जिल्ह्यातलं प्रत्येक मंडळ बसणार नाही, तोपर्यंत ह्या आमदारांना कितीही गप्प बसायची भूमिका घेतली तरी आम्ही शेतकरी मात्र या सरकारच्या विरोधात आमचे हक्क जोपर्यंत मिळवत नाहीत, अतिवृष्टी घोषित होत नाही, GR निघत नाही सरसकट पंचनाम्याचा, NDRFच्या आणि SDRFच्या नियमामध्ये बदल होत नाही, आमच्या लेकरांची फीस माफ होत नाही, तोपर्यंत मात्र हे आमरण उपोषण या ठिकाणी ठाम राहणार आहे. या बातमीसह बातम्या गावाकडच्या मध्ये इथेच थांबतोय. अशाच गावाकडील महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.